नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता नंदिनीला डिवोर्स हवा असतो आणि जीवा काही केल्याने तयार होत नसतो। आता जीवा नंदिनीला खूप काही समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण नंदिनी हट्टाला पेटलेली असते। आता तिला हे नातं ओझं वाटायला लागलेलं असतं। आता नंदिनी जीवाला म्हणत असते, मला डिवोर्स हवा आहे, म्हणजेच मला मुक्ती हवी आहे, त्यामुळे मला मुक्त करा। आता जीवा मात्र खूपच निराश झालेला असतो। आता तो म्हणत असतो, नाही, मी तुला डिवोर्स देणार नाही, मी तुला सोडणार नाही, तर मी तुला मिळवणार आहे आणि मी तुला मुक्त करणार आहे। आणि तुला जी मुक्ती वाटत आहे ना, ती आपल्या नात्याचा मृत्यू आहे। आता जीवा नंदिनीला सांगत असतो, आणि काहीही झालं, अगदी काहीही झालं तरी सुद्धा मी आपल्या नात्याला मरू देणार नाही, हे लक्षात ठेव। आता नंदिनी म्हणत असते, ठीक आहे, तुम्हाला मला डिवोर्स द्यायचा नाहीये ना, तर ठीक आहे, डिवोर्स मग आता 3 महिन्यात नाही तर 6 महिन्याने तरी नक्कीच मिळेल, कारण कोर्ट स्वतः आपल्याला या नात्यातून मोकळं करेल। आता असं म्हटल्यानंतर जीवा तर खूपच घाबरलेला असतो, त्याला घाम सुद्धा फुटलेला असतो, खूपच टेन्शन त्याला आलेलं असं म्हणून तिची पर्स घेऊन नंदिनी तेथून निघतच असते। तेवढ्यातच जीवा म्हणतो, अगं नंदिनी, चहा घेतल्याशिवाय तू जाऊ नकोस, निदान हा एवढा चहा तरी पी माझ्या बरोबर। असं म्हणल्यानंतर नंदिनी आता जीवाचं बोलणं ऐकत असते। आता इकडे पार्थ त्याच्या रूम मधील पसारा आवरत असतो। आता बेडवरची ब्लँकेट विस्कटलेली असते, उषा इकडे तिकडे पडलेले असतात, भरपूर पसारा त्याच्या रूम मध्ये पडलेला असतो। आता पार्थ इथे उशीला कव्हर घालत असतो, व्यवस्थित करत असतो। तेवढ्यातच मानिनी तेथे येते आणि त्याच्या हातातील उशी घेते आणि आण रे इकडे, मी व्यवस्थित करते। पार्थ म्हणतो, नको गाई, मी करतोय ना। त्यावेळेला मानिनी म्हणते, अरे आण रे, मी करते व्यवस्थित। आता मानिनी पार्थला म्हणत असते, पार्थ झालं का तुझं काम, झाली मीटिंग? त्यावेळेला पार्थ म्हणतो, हो आई, मीटिंग छान झाली, आता मला कामाकडे लक्ष दिलं पाहिजे। तेवढ्यातच आता मानिनी म्हणत असते, अरे कामाकडे लक्ष दे, पण स्वतःच्या खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष दिलंच पाहिजे की। आता मानिनी म्हणते, पार्थ मी तुझ्या आवडीचा स्वयंपाक बनवला आहे, तुझ्या आवडीचा पदार्थ बनवला आहे, चल जेवतोस का तू? तरीही आता पार्थ नाही, मला भूक नाही असं म्हणत असतो। आता पार्थ म्हणत असतो, आई तू जा आणि तू जेवून घे। त्यावेळेला मानिनी म्हणते, छे छे, मला तर जेवायचंच नाहीये, कारण मला भूकच नाहीये ना, आणि फ्रीज मध्ये कुणीतरी पेस्ट्री ठेवली होती, ती मी खाल्ली आहे। त्यावेळेला पार्थ म्हणतो, कुठली पेस्ट्री? त्यावेळेला मानिनी म्हणते, अरे लाल रंगाची पेस्ट्री होती, तीच मी खाल्ली। त्यावेळेला पार्थ म्हणतो, रेड वेल्वेट पेस्ट्री आहे ती। आता मानिनी उगीच गमतीने पार्थला म्हणत असते, हा तुमचं ते काय असेल ते, फ्रीज मध्ये मला दिसली म्हणून ती मी पटकन घेतली आणि चमच्याने खाऊन टाकली। आता पार्थ म्हणतो, आई ती पेस्ट्री तू सगळी खाल्लीस का? त्यावेळेला मानिनी म्हणते, अरे हो, मी सगळीच खाल्ली, म्हणजे तुला माहित आहे ना मला पेस्ट्री खूप आवडते, पण मी एक विचार करत होते, ती पेस्ट्री कुणी आणली बरं? मग नंतर माझ्या लक्षात आलं, यांनी आणली असेल ना। विक्रमना कसं काहीतरी गोड मागवून खाण्याची सवय आहे आणि लपवून ठेवायची सुद्धा सवय आहे, त्यामुळे त्यांनीच ती फ्रीज मध्ये लपवून ठेवली असेल, असं मानिनी आता सगळं काही विक्रमवर ढकलत असते। तेवढ्यातच पार्थ पटकन म्हणतो, अगं आई, ती पेस्ट्री काव्याने पाठवली होती। आता हे ऐकून मानिनी म्हणते, अय्या, मला काय माहित ती काव्याने पाठवली म्हणून, म्हणजे काव्या घरी आली होती का डिलिव्हरी बॉय बनून किंवा डिलिव्हरी गर्ल बनून? म्हणजे तू गेला होतास ना मोहिते सदन मध्ये डिलिव्हरी बॉय बनून, तसं काहीतरी रे। त्यावेळेला आता पार्थ मानिनी पासून नजर चोरत असतो आणि म्हणत असतो, नाही नाही, त्या आल्या नव्हत्या, त्यांनी पार्सल केलं होतं आणि तीच डिलिव्हरी मी घेतली होती। आता इथे पार्थ बेडवर विस्कटून पडलेली ब्लँकेट नीट करत असतो, घडी घालून व्यवस्थित ठेवत असतो आणि मानिनी सुद्धा त्याला मदत करत असते। आता ते करत करतच मानिनी म्हणत असते, हा तू ती पेस्ट्री घेतलीस, मग तू ती फ्रीज मध्ये ठेवलीस, मग तू खाणारच होतास, तेवढ्यातच तुला आणि राग आला, मग तुला थोडंसं दुःख झालं, मग तुझ्या या दुःखाचं आणि रागाचं थोडंसं झालं भांडण, आणि म्हणूनच तू ती पेस्ट्री दुधाच्या भांड्याच्या पाठीमागे लपवून ठेवली होती। आता पार्थ शांतपणेच हे ऐकत असतो। आता मानिनी थोडीशी सिरियस होऊन म्हणते, अरे पार्थ, तू किती जरी लपवलंस ना, तर काव्याबद्दलचं प्रेम साफ साफ तुझ्या चेहऱ्यावर, तुझ्या डोळ्यामध्ये दिसत आहे। तू ढीग म्हणशील रे की प्रेम करणाऱ्या पार्थच्या नावाने मी आंघोळ केली आहे, आणि पार्थ करणारा प्रेम कधीच मरू शकत नाही। गेले 6 महिने तुमच्या नात्याला तू प्रेमाचं खत पाणी घालत आहेस, आणि हे प्रेमाचं झाड कधीही मरणार नाहीये। पार्थ, एक लक्षात ठेव, कधी कधी सगळं काही विस्कटून जातं, नातं अगदी बिघडून जातं, पण विस्कटलेलं सगळं काही व्यवस्थित करता येतं। आता मानिनी बेडवर विस्कटून पडलेली ब्लँकेट कशी व्यवस्थित घडी घालून झाली आहे याचं उदाहरण देत म्हणते, बघ, या चादरीसारखी नात्याची घडी पुन्हा व्यवस्थित बसू शकते। असं म्हणून
आणि तेथून जात असते. आता जाता जाता पार्थला म्हणते, पार्थ काळजी करू नकोस, निराश होऊ नको, तुझी ती रेड वेल्वेट पेस्ट्री तशीच्या तशी आहे आणि ती पेस्ट्रीज तुझी आहे आणि पाठवणारी काव्या सुद्धा तुझीच आहे. आता इकडे नंदिनी जीवाचा ऐकून खरंच चहा पिण्यासाठी पुन्हा खाली बसलेली असते. आता नंदिनी एकसारखी चहाकडेच बघत असते. जीवा म्हणतो, नंदिनी जर अशी चहाकडे बघत बसलीस तर चहा थंड होईल. आता असं म्हटल्यानंतर नंदिनी चहाचा एक घोट घेते. आता हा जीवा मात्र पुन्हा गंमत सुरू करतो. आता चहाची कप बशी घेतो आणि कपातील चहा बशीमध्ये ओततो आणि सुर सुर आवाज काढत चहा प्यायला सुरू करतो. आता आजूबाजूची सगळी लोक जीवाकडे पाहायला लागलेली असतात. आता हे नंदिनी सुद्धा पाहत असते. आता नंदिनीला थोडं वेगळं वाटत असतं. आता नंदिनीला पूर्वीचा क्षण आठवतो ज्यामध्ये जीवा आजारी असतो आणि त्यावेळेला नंदिनी सुद्धा अशीच आवाज करत चहा पिलेली असते. आता सगळी लोक जीवाकडे पाहत आहेत. पाहून जीवा म्हणतो, काय म्हणजे मी असं भुरके मारत चहा पित आहे म्हणून तुम्ही सगळे माझ्याकडे पाहत आहात का? तुम्हाला इरिटेट होत आहे का? पण असं भुरके मारत चहा पिण्यापाठीमागे एक गंमत आहे, ती मी तुम्हाला सांगतो. आता जीवा म्हणत असतो, माझी एक मैत्रीण आहे चकाचक बाई, ती मला म्हणायची ज्या माणसाचं मन मोकळं आहे तोच माणूस असा भुरके मारून चहा पित असतो. अशी भुरके मारून चहा पिणारी व्यक्ती मस्त त्याला जसं हवं तसं वागत असते. आता जीवा तेथीलच मस्का पाव घेतो आणि खातच म्हणतो, हे पहा असा पाव खायचा आणि आपल्या मर्जीने वागायचं. नंदिनी बरोबर ना, असंच म्हणायचीस ना तू? त्यावेळेला नंदिनी म्हणते, मी सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना तुमच्या? त्यावेळेला जीवा म्हणतो, हो अगदी सगळं लक्षात व्यवस्थित आहे नंदिनी, तू सांगतेली प्रत्येक गोष्ट माझ्या मनामध्ये आहे. तू घरात नाहीयेस पण घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुझी छबी मला दिसते. आता जीवा नंदिनीला म्हणत असतो, तू आपला न हसणारा रडवा फोटो बघितला आहेस, आता तुला मी हसरा फोटो दाखवतो. असं म्हणत जीवा स्वतःचा मोबाईल काढतो आणि वॉलपेपर दाखवतो. आता वॉलपेपरवर नंदिनीचा हसरा फोटो, छानसा फोटो लावलेला असतो जीवाने. आता तो हसरा फोटो दाखवत नंदिनीला जीवा म्हणत असतो, हा बघ फोटो, किती छान हसू आहे ना चेहऱ्यावर. आता हे हसू मी परत मिळवून देणार आहे तुला आणि पुन्हा तू माझ्याबरोबर हसशील, माझ्याबरोबर कविता करशील. आता नंदिनी म्हणते, कालच मी एक कविता केली आहे आपल्या नात्यावर. जीवा म्हणतो, खरंच आपल्या नात्यावर तू कविता केली आहेस? त्यावेळेला नंदिनी म्हणते, ऐकणार का तुम्ही? त्यावेळेला जीवा पटकन तेथील एक गुलाबाचं फूल घेतो आणि नंदिनीला देतच म्हणतो, इर्षाद, मी नक्की ऐकेन. आता नंदिनी थोडीशी रागाने पाहते जीवाकडे. आता जीवा पटकन ते गुलाबाचं फूल मागे घेत असतो. तेवढ्यातच नंदिनी आता त्याच्या हातातील ते गुलाबाचं फूल स्वतःच्या हातामध्ये घेते. आता नंदिनी त्या गुलाबाची एक एक पाकळी तोडत कविता म्हणत असते. आता त्या कवितेचा प्रत्येक शब्द त्यांच्या नात्याबद्दल उलट असतो. म्हणजे नंदिनी प्रत्येक शब्द निगेटिव्हच बोलत असते. आता ती म्हणत असते, गेली जळुनी 7 वचने 7 जन्माची, गेली जळुनी 7 वचने 7 जन्माची, फक्त राख उरते तुझ्या माझ्या नात्यामध्ये. लग्नानंतर होईलच प्रेम असे वाटले होते काही काळी, पण आता तुझ्या माझ्यामध्ये काहीच नाही उरले, काहीच नाही उरले. असं म्हणत नंदिनी सगळं गुलाबाच्या फुलाचा चुरा करून टाकते. आता असं म्हणून नंदिनी तेथून उठून जाते आणि जाता जाता तिला खूपच रडू आलेलं असतं. तिला वाईट वाटत असतं. आता इकडे पाठीमागे जीवा म्हणत असतो, जी काही काळी प्रेमावर कविता करायची आज ती मुलगी दुःखावर कविता करत आहे. जीवा तू खूपच दुखावला आहेस तिला, पण मी पुन्हा तुला प्रेमावर कविता करायला लावीन. आपली ही वाईट वेळ नक्की जाईल बघ, पण पुन्हा तुला मी प्रेमावर कविता करायला लावीन आणि त्यावेळेला पुन्हा आपल्या नात्याचे प्रेमाचे वारे व्हायला लागेल बघ. आता जीवा पुन्हा चहाचा कप घेतो, नंदिनीच्या कपाला चेस करतो आणि चहाचा गुटखा घेतो. आता जीवा काही केल्या नंदिनीचं हे रूप स्वीकार करतच नसतो. आता इकडे काव्या खूपच थंडी वाजत असते म्हणून घराबाहेर बागेमध्ये शेकोटी करून शेकत असते. आता ती खूपच थंडीने कुडकुडत असते. तेवढ्यातच आता पाठीमागून नंदिनी येते शाल घेऊन आणि तिच्या अंगावर ती शाल पांघरून घालते. आता काव्या पाहते तर नंदिनी असते. आता नंदिनी सुद्धा काव्याजवळ बसते आणि नजर न मिळवताच काव्याशी बोलत असते आणि म्हणत असते, आरू गेली का हॉस्टेलला? त्यावेळेला काव्या म्हणते, हो गेली ना, एव्हाना पोचली सुद्धा असेल. आता काव्या म्हणत असते, आई गेली तिच्यासोबत, तिने फोन केलता मला आणि तुला सुद्धा करणार होती ती. तेवढ्यातच नंदिनी म्हणते, असू दे, तुला सांगितलं नव्हे. आता काव्या म्हणते, आपलं घर खूपच सुनं वाटत आहे ना ताई, म्हणजे आई नाहीये ना आता 2 दिवस घरामध्ये. कसं असतं ना ताई, बघ ना, मुलींना माहेरच्या घरामध्ये आपल्या माणसांची, मायेच्या माणसांची एक प्रकारची ऊब मिळत असते. बरोबर आहे ना ताई, पण आपल्या घरात तर उलटं होत आहे. आपल्या घरात मला सगळ्यांचा तिरस्कार भेटत आहे. बाबांच्या नजरेत खूपच तिरस्कार मला भेटत आहे आणि तू अशी गप्प असते आणि तुझ्या नजरेत माझ्यामुळे आलेलं दुःख मला दिसत आहे. तू
तू गप्प आहेस, बाबा बोलत नाहीत, पार्थ सुद्धा माझ्यापासून दुरावलेत. खूपच एकटी पडले ग ताई मी. ज्या घरातील माणसं मला आपली वाटायची, ज्या घरातील कोपरान कोपरा मला आपला वाटायचा, तेच घर मला आज परकं वाटायला लागले. आता काव्या खूपच इमोशनल झालेली असते आणि ती नंदिनीला म्हणत असते, ताई आपल्याच घरी आपल्या माहेरी परकेपणाची भावना कुठल्याही मुलीला मिळू नये. आता काव्याच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं म्हणून ती आता नंदिनीच्या खांद्यावर डोकं ठेवते. आता इकडे देशमुखांच्या घरी डायनिंग टेबलवर सगळे नाश्ता करत असतात. म्हणजे पार्थ, विक्रम आणि मानिनी असतात. तेवढ्यातच जीवा तेथे येतो. आता जीवा आलेला पाहून पार्थ तिथून उठत असतो. तेवढ्यातच मानिनी म्हणते, अरे का उठत आहेस, बस ना, आपण सगळेच बरोबर नाश्ता करूया. आता या विक्रमना राहवत नाही म्हणून ते जीवाला म्हणत असतात, मग काय चिरंजीव तुमची मोहीम. एवढ्यातच मानिनी विषय कट करण्यासाठी मध्येच म्हणते, अहो तुमचं काय लगेच असतंय, पिठलं भाकरी केली ना, ते पहिल्यांदा खाऊन घ्या बरं, आता बघूया नंतर, असं मानिनी म्हटल्यानंतर विक्रम म्हणत असत, हो 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 नंतर नंतर. आता पार्थला पिठलं म्हटल्यानंतर पाठीमागचा क्षण आठवतो ज्यामध्ये त्या दोघांना पिठलं तर खायचं नसतं, पण आता खाण्यासाठी काहीच नाही म्हटल्यानंतर पिठल्याची स्तुती करत असतात. आता जीवा म्हणत असतो, अरे या पिठल्यामध्ये तर किती प्रोटीन आहे तुला माहित नाही. त्यावेळेला पार्थ सुद्धा म्हणत असतो, आय लव्ह पिठलं. आता हाच क्षण जीवाला सुद्धा आठवत असतो आणि पार्थच्या आणि जीवाच्या दोघांच्या चेहऱ्यावर स्माईल आलेली असते. आता नंदिनी आणि काव्या या दोघींना खूपच चिडवलेलं असतं पिठल्यावरून. आता काही खायला मिळत नाही म्हटल्यानंतर जीवा आणि पार्थने पिठल्यावर चांगलाच ताव मारलेला असतो हे त्या दोघांना आठवत असतं. आता विक्रम आणि मानिनी दोघांच्या चेहऱ्यावरची स्माईल पाहत असतात. आता तेवढ्यातच दोघांचे चेहरे पडतात. आता विक्रम लगेच विषय चेंज करतात आणि म्हणतात, काय ग मानिनी, तू आज जेवणाला पिठलं भाकरं बनवलंस? नको बाई, मला अजिबात आवडत नाही, मी काहीतरी बाहेरून ऑर्डर करतो. आता मानिनी म्हणत असते, काय बाहेरून ऑर्डर करताय, मी किती प्रेमाने तुमच्यासाठी पिठलं भाकरी बनवली आहे आणि बाहेरून मागवताय. अरे पार्थ तू तरी बोल, सांग यांना काहीतरी. आता विक्रम म्हणतात, अगं तो काय सांगणार आहे, पिठलं भाकरी कधी जेवणाचा बेत असू शकतो का? आता विक्रम दोघांना विचारत असतात की तुमचं काय मत आहे रे पिठलं भाकरीबद्दल. त्यावेळेला जीवा आणि पार्थ दोघे संघ म्हणतात की आम्हाला चालेल. आता विक्रम म्हणतात, अगं या दोघांचं तर भावभावांचं एक मत झालं की आता या दोघांना पिठलं भाकरी खायचं आहे म्हटल्यावर मला सुद्धा पिठलं भाकरी खाल्लीच पाहिजे. आता मानिनी म्हणते, अच्छा म्हणजे या दोघांनी हो म्हटलं म्हणून तुम्हाला पिठलं भाकरी खायची आहे का? तुम्हाला फक्त तुमचा रुबाब बायकोवरच झाडता येतो ना. त्यावेळेला विक्रम म्हणतात, अगं हो, बायकोवर झाडायचा नाही तर कुणावर झाडायचा रुबाब, आणि माझी तू लाडाची बायको आहेस, लाडाची नाही तर नवसाची सुद्धा आहेस. आता विक्रम या दोघांना सांगायला सुरू करतात, तुम्हाला माहित आहे का, आई आपल्याला संस्कार देते, मुलं आपल्याला शहाणपण शिकवतात, फक्त बायकोच आपली असते बरं का. बायको ही चिडते, रागावते, आपल्याला बोलते, आपण त्यांच्यावर चिडावं असं वागते, पण ती शेवटी आपली असते बरं का. आपण तिला आणि ती आपल्याला, हे अगदी अंतिम सत्य आहे, हे मात्र लक्षात ठेवा. आता मानिनी म्हणते, तेवढ्यात माझी आजी काय म्हणायची माहित आहे का तुम्हाला? माझी आजी म्हणायची, नवऱ्याच्या चुका पदरात घेऊनच बाईचा पदर मौसूद होत असतो. आता विक्रम म्हणतात, माझे आजोबा काय म्हणायचे माहित आहे का, बायकांच्या चुका पोटात घेऊन घेऊन पुरुषांची पोटं मोठी होतात. आता विक्रम फक्त पार्थचा मूड चेंज करण्यासाठी एवढं सगळं बोलत असतात. आता विक्रम म्हणत असतात, बायकोच्या चुका जेवढ्या कमी तेवढं पोट कमी. आता मानिनी म्हणते, हा म्हणूनच तुमचं पोट फ्लॅट आहे ना. आता विक्रम म्हणतात, अगं हो, माझी बायको चुकतच नाही ना, मग तिच्या चुका मी कशा पोटात घालणार बरं. आता मानिनी आणि विक्रम एवढे बोलत असतात तरी सुद्धा हा पार्थ काही बोलता होत नाही. आता शांतच वातावरण असतं. आता पुन्हा मानिनी म्हणते, बरं ठीक आहे, जेवून घ्या तुम्ही सगळ्यांनी, पार्थ जेवू ना तू पण. आता पार्थ मानिनीला जेवणासोबत कांदा खाण्यासाठी मागत असतो. आई मला थोडा कांदा देतेस का? त्यावेळेला मानिनी म्हणते, अरे कांदा संपला आहे. आता जीवाच्या ताटामध्ये मात्र कांदा असतो. आता जीवा पटकन स्वतःच्या ताटामधील कांदा पार्थला द्यायला जातो. आता पार्थ मात्र जीवाच्या ताटातील कांदा घेत नाही. त्यानंतर जीवा म्हणत असतो, अरे दादा असं काय करत आहेस, लहानपणापासून तर आपण सगळं शेअर करून खातो ना. आता असं म्हटल्यानंतर पार्थला जोराने ठसका लागतो. आता मानिनी हळूहळू, पार्थ काय झालं तुला असं म्हणत असते. तेवढ्यात जीवा पटकन येतो, थांब दादा तुला पाणी देतो असं म्हणून ग्लास पाण्याचा हातामध्ये घेतो. आता जीवा पटकन, थांब तुझ्या माथ्यावर मी पाणी घालतो असं म्हणत पाणी हातावर घेत असतो. तेवढ्यातच पार्थ अडवतो. आता माथ्यावर पाणी घालण्याच्या या क्षणात
क्षणामुळे पार्थला पाठीमागची आठवण होते, ज्यावेळेला काव्याला पाणीपुरी खाताना खूप जोराचा ठसका लागलेला असतो, त्यावेळेला जीवाने तिच्या माथ्यावर पाणी घातल्यामुळे काव्याचा ठसका पूर्णपणे बरा झालेला असतो. आता पार्थला हे आठवल्यानंतर खूपच अपसेट वाटतं, निराश होतो आणि तो सर्वांना गुड नाईट असं म्हणतो आणि तेथून झोपण्यासाठी त्याच्या रूममध्ये निघून जातो. आता पुन्हा इकडे मानिनी, विक्रम आणि जीवा चांगलेच निराश झालेले असतात. आता इकडे नंदिनीच्या खांद्यावर मान ठेवून काव्या झोपी गेलेली असते. आता काव्याची झोप लागलेली पाहून नंदिनी तिला काव्या काव्या अशी हाक मारत असते, पण काव्याला जाग येत नसते. आता नंदिनी पटकन काऊ अशी हाक मारल्यानंतर काव्याला जाग येते. आता काऊ हे नाव नंदिनीच्या तोंडून ऐकून काव्या म्हणत असते, ताई काय झालं ग? मला माहित आहे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. ताई बोल ना ग माझ्याशी, का गप्प गप्प आहेस? पहिल्यासारखं आपण दोघी बोलूया. मला माहित आहे बघ नंदिनी ताई, तू जास्त वेळ माझ्याशी अबोला नाही धरू शकत. आता नंदिनीला सारखं सारखं काव्या म्हणत असते, ताई बोल ना ताई. त्यावेळेला नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे चल आपण दोघी बोलूया. आता नंदिनी म्हणते, काव्या कशी आहेस? पार्थशी बोलण्याचा प्रयत्न करतेस ना? आणि IAS चा अभ्यास कसा चालला आहे तुझा? आता काव्या नंदिनीकडे बघतच राहते आणि म्हणते, असं कसं बोलू? माझी नंदिनी ताई माझ्याशी असं कधीच बोलत नाही. आता नंदिनी म्हणत असते, मला आधीचं काहीच आठवत नाही, म्हणजे अगोदरची नंदिनी कशी होती ते मला आठवतच नाही. अगोदरच्या आठवणी सगळ्या मी जाळून टाकल्या आहेत. जाऊ दे, पहिल्याच्या काही आठवणी काढायलाच नको. काव्या तुला एकटं वाटलं तर तू माझ्याशी बोलायला ये. जरी मी तुझ्याशी बोलले नाही तरी मी तुझं ऐकून तरी नक्की घे. आता या दोघींना पूर्वीचे क्षण आठवत असतात, ज्यामध्ये या तिघी बहिणी खूपच खुश असतात, एकमेकींसोबत गप्पा मारत असतात, हसत असतात, म्हणजे खूपच चांगलं नातं या तिघींमध्ये असतं. आता इकडे नंदिनी सुद्धा घरामध्ये काव्याची बाजू घेत सगळ्यांना सांगत असते, यामध्ये तिची काहीही चूक नाही, काव्याचा काहीही दोष नसताना तिला बोल लावलेले मला अजिबात आवडणार नाही आई. आता काव्याला हे सगळं आठवत असतं. आता काव्याला पूर्वीचे सगळे चांगले क्षण आठवल्यानंतर पुन्हा ती नंदिनीच्या खांद्यावर स्वतःची मान ठेवते. आता आजचा भाग इथेच थांबवला आहे. पुढील भागामध्ये काव्याने व्हिडिओ कॉल पार्थला केलेला असतो आणि आता तो फोन रम्या उचलते. आता रम्याला काव्या पाहून खूपच चिडते. आता काव्या म्हणत असते, काय ग बिघडलेली सिनेमन कॉपी, तुला माझ्या नवऱ्याचा फोन उचलायला कुणी सांगितलं? आणि फोन उचलण्यासाठी तुझा हात चांगला झाला वाटतं. त्यावेळेला रम्या म्हणत असते, हो माझा हात चांगला झाला की, कारण पार्थने माझ्या हाताचा एक्सरसाइज करून घेतला. आता इकडे पार्थ नंदिनीला भेटण्यासाठी एका कॅफेमध्ये बोलवत असतो आणि नंदिनी सुद्धा कुठे भेटायला यायचं असं उच्चार करत असते. आता हे ऐकते काव्या आणि काव्या जीवाला फोन करून सांगत असते, हे बघ जीवा, नंदिनी ताई आणि पार्थ दोघे बाहेर भेटणार आहेत, आपण दोघे सुद्धा तिथे जाऊया. जीवा म्हणत असतो, कशाला? आपण कशाला जायचं? त्यावेळेला काव्या म्हणत असते, अरे आता खरी वेळ आहे आपण चौघांनी एकत्र बसून बोलण्याची, त्यामुळे आपण दोघे सुद्धा तिथे जाऊया. आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, खरंच हे चौघे एकत्र भेटतील का आणि यांचं बोलणं होईल का, गैरसमज दूर होतील का? तर उद्याचा रिव्ह्यू पाहायला विसरू नका. नियमितपणे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.